नवीन कल्याण शहर चिटणीस संजय शिवराम कारभारी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला। या निमित्ताने त्यांनी समाज उपयोगी कार्याचा ध्यास घेत नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव करण्याचा संदेश दिला। संजय कारभारी यांनी सामाजिक उपक्रम राबविले, यात अन्नदान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यांचा समावेश होता। समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन समाजकार्य करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो। कोरोना काळातही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांची मदत केली। त्या काळात गरजू नागरिकांना अन्नधान्य, मास्क, औषध व्यवस्था करून दिली। तसेच पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि साफसफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान व गौरव केला। त्यांच्या याच कार्याची सर्वत्र प्रशंसा झाली होती। वाढदिवसावेळी मान्यवरांनी बोलताना सांगितले की सामाजिक बांधिलकी जपत तरुण पिढीसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे संजय कारभारी। यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, बीजेपी पक्षाचे कार्यकर्ते, महिला आघाडी, मित्र परिवार, नातेवाईक, ज्येष्ठ नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। भारतीय जनता पार्टी नवीन कल्याणच्या वतीने आज आपण या ठिकाणी संजयजी कारभारी आज या अनेक वर्षापासून समाजकार्यापासून तर थेट आज सुद्धा आम्ही, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की अनेकदा आम्ही आदिवासी भागामध्ये त्यांच्या माध्यमातून जे दुर्बल घटक असतात त्यांना मिठाई वाटप असेल किंवा दिवाळीचा फरार असेल अशा प्रकारचा आम्ही कार्यक्रम करत असतो। त्याचबरोबर कोरोनाचा काळ असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये एखाद्या सोसायटीच्या कामामध्ये त्यांची कामाची गती असते की बाबा ज्या ठिकाणी अडचणी येतात त्या ठिकाणी संजयजी कारभारी हे नेहमीच अग्रेसर असतात। त्याचबरोबर आजच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक सोसायटीमध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे। मग स्वच्छता असेल किंवा अन्य काही समस्या असतील त्या जाणून घेणं आणि त्याबरोबर मग लाईटची समस्या असेल किंवा विविध काही समस्या असतात, काही लोकांच्या वैयक्तिक समस्या असतात, त्या सोडवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो। त्याबरोबर सर्वच ठिकाणी त्यांनी केलेल्या कामाची आज या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारची एक गती आहे आणि आगामी या काही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज ते एक इच्छुक म्हणून उमेदवार आहेत। त्याबरोबर प्रभागामध्ये त्यांना एक चांगल्या प्रकारचा मान सन्मान आहे, त्याबरोबर त्यांची काम करण्याची जनतेपुढे एक गती आहे की त्या कामामध्ये ते लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि लोकांची सेवा करण्यासाठी एक आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्याबरोबर त्यांना एक चांगली संधी प्राप्त व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो।
संजय कारभारी यांचा वाढदिवस आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अशोक भोईर, भगवान म्हात्रे यांना आज खास करून शुभे आशीर्वाद देण्याचे कारण असं आहे, येतं इलेक्शन आहे. या इलेक्शनमध्ये त्यांना भरभरून लोकांनी मतदान करावा, कारण त्यांनी 5 वर्षे सतत मेहनत करतोय तो कोरोना काळापासून. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित जमलेले आहेत. त्या सर्वांच्या आशीर्वादाने संजय कारभारी, भगवान म्हात्रे हे दोन्ही उमेदवार आहेत. त्या दोन्ही उमेदवारांना मी आज शुभेच्छा देतो यांच्या वाढदिवसानिमित्त. कारण संजय कारभारी कोरोना काळात पण अतिशय चांगला काम केलेलं आहे. त्या माध्यमातून इथली जनता त्यांच्या पाठीमागे उभी आहे. याच कारणाने त्यांना आज वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो की त्यांचा विजय नक्कीच होईल. हा वाढदिवसाच्या खूप खूप त्यांना शुभेच्छा.